उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांची आज एक गुप्त बैठक झाली। पिंपरी चिंचवड शहरात एकत्र येण्यासंदर्भात ही बैठक असल्याचे जे आहे ते समोर आले। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत शहराध्यक्ष तुषार कामटे आहेत, शरद पवार गटाचे। काय सांगाल, आज उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा अमोल कोल्हेंची बैठक झाली, काय नक्की चर्चा त्यामुळे झाली? आज आदरणीय दादा व आदरणीय कोल्हे साहेब यांची बैठक झाली आहे। तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकलेलं आहे, पण त्यांच्यातील संवाद आम्हाला माहीत नाही किंवा काय विषय आला तो माहीत नाही। परंतु आम्ही दादांना जेव्हा भेटलो तेव्हा दादांना आम्ही क्लिअर सांगितलेलं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा त्यांच्या चिन्हावर लढेल, म्हणजे तुतारी चिन्हावर आम्ही लढणार आहोत आणि दादांनी त्यांच्या चिन्हावर लढायचं आहे। पण दादांनी आमच्यासोबत युती करताना महाविकास आघाडीलाही सोबत घ्यावी हा आमचा प्रस्ताव दादांना होता। महाविकास आघाडीतून कालच काँग्रेसकडून पुण्यात सांगण्यात आलं की आम्ही राष्ट्रवादी सोबत येणार ना, अजितदादांची राष्ट्रवादी सोबत असेल तर आम्ही महाविकास आघाडीमध्ये येणार असं सांगतो। तसंच पिंपरी चिंचवडमधून तीच भूमिका आहे का? पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसची काय भूमिका असते? पिंपरी चिंचवड स्थानिक लेवलचे जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं दादा असतील तर आम्हाला महाविकास आघाडीमध्ये यायचं नाहीये, पण पुण्याची परिस्थिती व पिंपरी चिंचवडची राजकीय परिस्थिती याच्यामध्ये खूप तफावत आहे। मी त्यांची मनधरणी करत आहे। आज आमची एक बैठक आता होणार आहे, तेव्हा मी त्यांना तेच सांगतो, त्यांना कॅल्क्युलेशन दिले, आपल्याला फक्त भाजपला थांबवायचे म्हणून आपण दादांसोबत चाललेलो आहोत। आपण भाजपमध्ये जात नाही, भाजपने चाललेला भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आपण इथे युती केली पाहिजे, ही माझी मागणी पहिल्या दिवसापासून होती। आणि ज्या आता नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्याही मध्ये भाजपला थांबवण्यासाठी सर्व पक्षांनी एक होऊन निवडणूक लढली होती। त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजपला थांबवायला सर्व पक्षांनी एक यावं ही विनंती असेल। राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी त्याच्याकडून एक आग्रह होता की घड्याळाच्या चिन्हावर जी आहे ती ही निवडणूक आपण सगळे सामोरे जाऊ, त्याला पुण्यामध्ये विरोध झाला। तुमची काय भूमिका असणार पिंपरी चिंचवडमध्ये? आमचा पक्ष हा आमचा तुतारे वाजवणारा माणूस या चिन्हावर ही निवडणूक लढणार आहे। त्या जागा किती लढवायच्या काय तो नंतरचा विषय असेल, पण चिन्ह हे आमचं तुतारे वाजवणारा माणूस असेल। पुण्यात ती युती जी आहे ती आपली महाविकास आघाडी फिसकटलेली याच मुद्द्यावरून की घड्याळावर लढायचं का तुतारी वाजवणाऱ्या माणसावर, तशी पिंपरी चिंचवडमध्ये काय परिस्थिती होऊ शकते? नाही, मला विश्वास आहे तशी परिस्थिती पिंपरी चिंचवड शहरामध्ये होणार नाही। दादांनाही कल्पना आहे, पिंपरी चिंचवड शहरातील दादांचे कित्येक शिल्लेदार आता भाजपमध्ये गेलेले आहेत। जर भाजपला थांबवायचं असेल तर आमची मतांची विभागणी न होण्यासाठी आम्हाला एक होऊन लढावं लागेल। 2 जागांचा तिढा ज्या ठिकाणी आला होता, एक संत तुकाराम नगरमधली असेल किंवा एक नेहरू नगरमध्ये जागा असेल, त्या संदर्भात काय तिढा सुटला का आतापर्यंत? तिढा नक्कीच आहे त्या 2 जागांबद्दल, पण तो याच्यामध्ये काही ना काही मार्ग निघेल त्याच्यामध्ये आम्हाला संशय नाहीये। आमची लढाई फक्त भाजप विरोधात आहेत, आपापसातली नाहीये, म्हणून 2 जागेवरून कुठली महायुती किंवा महाविकास आघाडी ही तुटणार नाही हा विश्वास आमच्या हरकला आहे। नक्कीच महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठी घटक पक्षाची मनधरणी देखील करू, त्याचप्रमाणे 2 जागेवर असलेला तिढा जो आहे तो लवकरच सुटेल असा विश्वास जो आहे आता शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामटे यांनी या ठिकाणी व्यक्त केला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV 9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव।